बालचंद्राय नमः. ओम भगवंताय नमः. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट कधीच न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे. मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे. असेच स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. कठीण प्रसंगात आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नाम स्मरण करा. तुझ्या प्रत्येक संकटात मी धावून येईल. माझ्यावर विश्वास ठेव. जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालोच नाही. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतावर अर्पण होणारच नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. कोळसा उगाडून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसेच प्रपंचात सुख मिळणे हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. आपण आपले शक्य तितके कर्तव्य केलेच पाहिजे आणि मग स्वामी महाराज पाहून घेतील असे म्हणून आनंदी राहिले पाहिजे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार, तो म्हणजे परमेश्वर. आपले स्वामी महाराज हे कधी विसरू नको, म्हणून नेहमीच सत्याच्या मार्गाने चला. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा. स्वामी म्हणतात, सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस परत मिळत नाही. हे कायम लक्षात ठेवा. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. तुम्हाला जसं पाहिजे तसं होईल. वेळ खराब आहे, आयुष्य नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटे नक्कीच दूर होतील. लोक म्हणतात दुःख सांगितल्यावर कमी होतं, पण इथे तर दुःख सांगितल्यावर लोक मजा घेतात. प्रत्येकाशी चांगलं वागणं ही माझी सर्वात वाईट सवय ठरली. तुमच्याकडे फक्त पैसे असले पाहिजे, कारण इथे कुणालाही भावनांची पर्वा नाही आहे. जो माणूस ज्याच्याकडे असल्या गोष्टीकडं समाधानी नाही त्याला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींपासून कधीच समाधान मिळू शकत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना मौल्यवान बनवले तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्थ व्हाल. तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल तितके लोक तुमच्यावर जबरदस्ती करतील. वाईट काळ तुम्हाला कमकुवत व्हायला नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवतं. आपल्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की समोरची व्यक्ती आपली फुरसतमध्ये आठवण काढते आणि आपण मात्र त्यांच्या आठवणीत वेडे होतो. प्रेम हे आश्वासनावर नाही तर भावनांवर अवलंबून असते. आनंदी दिसण्याच्या नादात मनुष्य आणखी दुःखी दिसतो. एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू दे, पण पहिले ती तुमचा फायदाच बघते. नवीन नात्यात बांधल्यानंतर जुनी नाती अनेकदा तुटतात. कोण कोण खोटं इतक्या विश्वासाने बोलतात की आपल्याला समजत नाही की समोरची व्यक्ती आपल्यासोबत खोटं बोलत आहे. त्यामुळे सावध राहा. लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं, पण तोच विश्वास तुटण्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे. या जगात बदलणं तर निश्चित आहे. कोणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात.
सर्व काही विसरायला शिका. हाच तुमचा फायदा आहे, कारण हे जग पण तुमच्याबरोबर तेच करणार आहे. एका वेळेनंतर एकतर आपलं दुःख संपून जातं किंवा मग आपण संपून जातो. त्यांच्याच पायांना चरणस्पर्श केला पाहिजे ज्यांचं आचरण पवित्र आहे. कुणाची तरी आपल्याला सवय लागणं ही गोष्ट प्रेमापेक्षाही खतरनाक आहे. जी गोष्ट मनुष्याला सहजपणे मिळालेली असते ना, त्याची तो कधीच कदर करत नाही. फक्त स्वार्थी हेतूने बनलेली नाती खूप लवकर तुटली जातात. गर्व आणि अहंकार या दोन गोष्टींमुळे आपण आपल्या जवळची नाती बिघडवत असतो. मनुष्य कधीच गर्दीत हरवत नाही. मनुष्य तर तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा असतो. काही व्यक्ती असे असतात, तिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे रडत बसतात. मी कधी कुणाला अनुभवलंच नाही. ज्यांना मी जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कधी मिळालंच नाही. कुणाला कधीतरी माझी कमी भासेल असे देवाने मला बनवलेच नाही. तुम्ही कितीही मनापासून नातं टिकवण्याचा प्रयत्न करा, पण बदलणारा व्यक्ती बदलतोच. कपडे मॅचिंग केल्यावर फक्त शरीर सुंदर दिसतं, म्हणून मन सुंदर करा. खोट्या आशा दाखवण्यापेक्षा बेस्ट हे आहे की तुम्ही त्या गोष्टींना सरळ नकार देऊन टाका. आयुष्यात हे गैरसमज चुका करण्यापेक्षा वाईट आहे. जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीत बघून घ्या. दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घ्याल तर कायम दुःखी राहाल. आयुष्य तर आपलं असतं, पण इथे दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. धागे आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुमच्यामध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे. गेलेला कालचा दिवस हे तुमच्या डोक्यात आहे, पण उद्याचा येणारा नवीन दिवस हे तुमच्या हातात आहे. काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एका थेंबाप्रमाणे आपलं आयुष्य आहे, पण आपल्यातील अहंकार एखाद्या समुद्राप्रमाणे आहे. भूतकाळ कधीच परत येत नाही, पण भूतकाळात लोकांनी केलेली वागणूक नेहमी लक्षात राहते. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर नेहमी दुःखी राहाल. ही नातीसुद्धा अजब असतात. त्यांची सुरुवात विश्वासाशिवाय होत नाही आणि शेवट फसवल्याशिवाय होत नाही. विश्वास तर आपल्या श्वासांवर देखील नाही, आणि तोच विश्वास आपण सर्वांवर ठेवून बसतो. जो तुमच्या भावना समजून घेत नाही, तुम्हाला दुखावतो, तो तुमचा कधीच असू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.